नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज बघा मी तुम्हाला एकदम पटपट असं म्हणजे साईडला फॉल कसा जोडायचा आणि कसा लावायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर बघा आपण साडीचं एक साईडनं बघा गोंडे आहेत आणि एक साईडने पिको करायचं आहे. तर बघा थोडंसं फोल्ड करून आणि आपण साईडला पिको करून घेऊ. एकच साईडने करायचं आहे कारण एका साईडने गोंडे असल्यामुळं. आणि थोडंसं असं म्हणजे वरती पकडायचं, त्याच्यामुळे पिको एकदम मस्तपैकी गोल असा येतो. आणि जसं आपल्या साडीचा काठाचा कलर असतं तसाच मी घेतलेला आहे फॉल. इथं बघा सरळ अशी मस्तपैकी आधी साडी कट करून घेतलेली मी, सरळ एकदम वाकडी तिकडे असते कधी कधी. तर इथं बघा एक साईडने आपलं झालेलं आहे. हे करायचं मग दाखवते बघा पिको किती छान आला आहे, एकदम मस्त गोल राऊंडमध्ये. आणि सेटिंग असते आपल्याला तिथं थोडीशी हे करायचं. तर इथं बघा एक हित आणि 4 बोटं आपल्याला साडी सोडून द्यायची आहे. आणि जो फॉल आहे तो आपल्याला खांद्यावरती टाकून घ्यायचा आहे बघा, पूर्ण पाठीमागं एकदम मोकळा असं टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला जोडायला एकदम सोपं असं जातं, टाईम पण लागत नाही जास्त. हे बघा मी खांद्यावरती टाकून घेतलेला आहे कसं फॉल. याच पद्धतीने पटकन होतो जोडायचा. आणि फॉल वगैरे मी काय धुवून वगैरे नाही घेतलेला, कारण जे आपले चांगले फॉल असतात त्याला धुवायची वगैरे काही गरज नसते. मी शक्यतो धुवून लावतच नाही कधी, पण अजिबात गोळा पण होणार नाही आणि काहीच होत नाही. आणि एकदम सोपा म्हणजे उपाय आहेत बघा. कसा एकदम लवकर अशी होती, काही टाईम लागत नाही. अगदी 5 ते 6-7 मिनटात आपला फॉल साडला बघा लावून तयार होतो. आणि आपल्याला काही पाटाची वगैरे भरपूर जण पाटं वगैरे घेतात, हे घेतात, क्लिपा वगैरे लावतात, सुया वगैरे लावतात. पण तशी अजिबात गरज नाही आहेत. बघा आपण साडीच्या अगोदर काय करायचं आहे, मिऱ्या वगैरे पाळून इथं थोडी चपटी घेतली, कारण गोल कसं पायाला लागते ना, म्हणून सेटिंग असते थोडीशी चपटी करून घेतलेली आहेत मी, मशीनची सेटिंग. नंतर आपण दुसरा पण दाब लावू शकतो तिथं, पण मी याच्यावरच करते. आणि इथं बघा एक मोठंसं ताट घेतलेलं आहे, ताट मांडीवर घ्यायचं आहे. आणि तिथं बघा आपण मिऱ्या करून ठेवला आहे त्या साईडने, जेवढे फॉल आहेत तेवढं. सर्वात अगोदर बघा आपण जी फोल्ड केलेली बाजू आहेत, दोरा पण मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे बघा. जसा फॉलचा कलर आहे तसा. बाहेरून साडीचे काठ निळे आहेत आणि आतून तुम्हाला ऑरेंज वाटत असतील, पण भरपूर मोठी काठ आहे त्याच्यामुळं कलरचं काही म्हणजे हे नाही आहेत. आपण फक्त सुई थोडीशी खाली टाकायची आणि वरती काढायची आहेत बघा, या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि जे बघा आपले जे कोपरा असतो तिथं आपल्याला काय करायचं आहे, शिलाई लॉक करून घ्यायची आहे चांगली. कारण एकदम जर आपण राऊंड जर घेतली तर कधी समजा आपल्या फॉलची जर आतमधली गाठ जर म्हणजे दोरा वगैरे जर तुटला तर साईडनी फॉल वगैरे खाली पडत नाही, त्या हिशोबाने बघा. त्याच्यामुळे कधी पण असाच फॉल लावायचा. जे आपले जे साईडचे म्हणजे चौकोन असतात ना, तिथं एकदम शिलाई पॅक करून घ्यायची, म्हणजे आतमध्ये दोरा समजा बाय चान्स कधी तुटला वगैरे तर फॉल कधीच खाली म्हणजे असं पडत नाही. चला तर मी पूर्ण साईडला बघा फॉल लावले, तुम्हाला दाखवते कशी लावला ते फॉल. तुम्ही इथं बघू शकता बघा, आपल्या साडीचा फॉल बघा लावायचं झालेला आहे, मस्तपैकी लावून घेतलेला आहेत. आणि कुठेही पण बघा साडी तुम्हाला अजिबात गोळा वगैरे दिसणार नाही झालेली.
मी याच पद्धतीने फॉल लावत असते. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला बघा, फॉल लावण्याची पद्धत कशी वाटली नक्की सांगा. बघा खालतून पण दाखवते, कुठेच साडी वगैरे गोळा झालेले आहेत. आणि जे आपण टाके टाकले आहेत सुईने ते पण अजिबात दिसणार नाही, अजिबात दिसत वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज डिझाईन वगैरे